संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे। यावेळेस बच्चू कडू नेमकी काय घोषणा करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर या मोर्चाला परवानगी नव्हती तरी देखील हा मोर्चा होणारच अशा शब्दात यावेळेस बच्चू कडूंनी घोषणा केली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात बच्चू कडूंच्या नेतृत्वात या ठिकाणी दिव्यांग आक्रोश मोर्चा निघालेला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। क्रांती चौकातून विभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। बच्चू कडू हे या मोर्चाच्या अग्रस्थानी आपण बघतोय की बच्चू कडूंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। जोरदार घोषणाबाजी करत यावेळेस हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बच्चू कडू काय भूमिका घेतात येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात ते देखील या मोर्चाच्या नंतर बच्चू कडू जाहीर करतील असं सांगण्यात आलं होतं। तर ही दोन दृश्य कोल्हापुरात जरांगेंची शांतता रॅली सुरू आहे आणि या शांतता रॅलीसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक, मराठा समाजाचे कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित आहेत। कोल्हापूरमध्ये मनोज जरांगे नेतृत्वामध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की शहरातील क्रांती चौकातून हा मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे। स्वतः बच्चू कडू हे या मोर्चाला उपस्थित आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून काही दिव्यांग बांधव आणि शेतकरी बांधव जे आहेत या मोर्चाला सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकणार आहे। स्वतः बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येत आहे आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये अनेक दिव्यांग जे नागरिक आहेत, शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी उपस्थित झाले। स्वतः बच्चू कडू यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल? खूप प्रतिसाद आज मिळतो। हा शेतकरी शेतमजुराचा आवाज आहे आणि हा सामान्य सगळ्या जाती धर्मातले प्रश्न आहे। ते एका जातीपुरते नाही, मर्यादित नाही आहे आणि आता तर ही सुरुवात आहे। आंधी और बाकी है, पिक्चर और बाकी है। तुम्ही सत्तेत असून सुद्धा तुम्हाला मोर्चा काढावा लागतोय। सत्तेत राहिलं म्हणजे मोर्चा काढू नये असं काही ग्रंथात लिहिलं नाही, घटनेत लिहिलं नाही। यही तो दम है हमारे इसमें, हम सत्य में रहने के बाद भी आवाज उठा सकते हैं। आता आपण जर बघितलं तर बच्चू कडू हे अभिवादन करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। भाऊ, एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे, आता मोर्चाचं मोर्चा काढताय तुम्ही, काय आता सरकारकडे काय प्रमुख मागणी आहे? शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्याची कर्जमाफी आहे आणि कर्जमाफी झाल्यानंतरही समोरचं जे व्याज आहे, मुद्दल आहे, त्याच्यातही माफी केली पाहिजे। आता अशी सुद्धा प्रत्येक पक्ष जो आहे तो प्रत्येक पक्ष विधानसभेची तयारी सुरू आहे। तुमची काही विधानसभेची तयारी सुरू आहे? प्रहार